सो आत्ता गणपती मंदिरात दर्शन झालं आणि आता जायचं आहे केंद्रामध्ये दर्शन घेतलं की लगेच रिक्षामध्ये जायचं. आता मेडिकल घेतलं आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये तर दाखवायचं. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या कॅनल ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता माझे 2-3 दिवस ब्लॉग्स नाही देणार आहे कारण की मी शूट करून ठेवलेले आहेत, बट एडिट करणं नाही होत आहे कारण की मी आत्ताच लग्नाला गेलते. तर 2 दिवस झालं आले आणि मेन म्हणजे माझी तब्येत सध्या मला खूप सर्दी झालेली आहे. सर्दी, डोकं पूर्ण म्हणजे कणकणी आली ती. तर आत्ता मी चालले त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये. माझ्याकडे व्हिडिओज आहेत पण मी एडिट नाही करू शकले कारण की माझ्याकडे अजून खूप जास्त काम पडलेलं आहे. मी एकतर 2 दिवस झालं आले पण काहीच नाही काम करणं झालं. घरातलं पण खूप जास्त काम आहे आणि व्हिडिओ एडिटिंगला अजिबात टाईम नाही. तर म्हटलं चला आज कालच आम्ही गेलो मार्केटमध्ये आणि काल जास्त काही वाटत नव्हतं मला, तर त्याच्यासाठी मी काल हॉस्पिटलमध्ये नाही दाखवलं. पण मला आज खूप जास्त अजून त्रास व्हायला लागला, सर्दीचा, डोकं दुखतं. तर त्याच्यासाठी म्हटलं की चला आज हॉस्पिटलमध्ये जाऊनच येऊया. हॉस्पिटलमध्ये जाऊन आलं तर लवकर बरं होईल आणि रुद्राज जवळ असल्यामुळं परत मला सर्दी झाली तर त्याला पण होऊ शकते. तर त्याच्यासाठी म्हटलं चला तर निघूयात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आत्ता वाजलेले आहेत 10:30. एकतर 10 वाजता हॉस्पिटल ओपन होतात पण जे डॉक्टर आहेत ते 11 वाजता येतात. त्याच्यासाठी मी थोडंसं घरून उशिरा जात आहे. आणि रुद्रांशला चल म्हटलं तर तो पण नाही आला. तर चला बघूयात किती वेळ लागतो कारण की डॉक्टर आले तर गर्दी पण असते. तरी मला वाटते 2 तास तरी जातील. आणि तेवढ्यात मी काल बाहेर गेले तर मी एक आईस्क्रीम पण खाल्ली, त्यामुळे मला अजून खूप जास्त त्रास होतो. तर खायला नव्हती पाहिजे पण मला वाटलं नाही की सर्दी वगैरे, काल सर्दीचा वगैरे नव्हता त्रास, फक्त थोडीशी कणकणी आल्यासारखी झाली. पण पाणी चेंज झालं 2-3 जागेवरती त्याच्यामुळं सर्दी पण झाली, डोकं पण खूप दुखतं आहे. तर म्हटलं चला हॉस्पिटलमधून जाऊन येऊया. आणि रुद्रांशला चल म्हटलं तर त्याला पण नको झालं आहे, नको म्हणतो मला तुझ्यासोबत. आणि रुद्रांशला पण चल म्हटलं तरी तो पण नको म्हणतोय आणि ह्यांना पण सुट्टी नाही. तर म्हटलं चला आज एकटीने हॉस्पिटलला जायचं आहे कारण की हे आले असते पण ह्यांना पण नाही सुट्टी. आणि रुद्रांश पण बाहेर गेला आहे तर रिक्षा पण लवकर भेटायला पाहिजे. रिक्षा पण आहे, 2-3 रिक्षा उभे आहेत. तर किती वेळ लागते रिक्षा भरायला, तर वेळ लागला तर थांबावं लागेल थोडा वेळ, 15-20 मिनटं, नाही तर लगेच भरला तर लगेच निघूयात. आणि तिथून जायला हॉस्पिटलमध्ये फक्त 10 ते 15 मिनटं लागतात रिक्षाने. फक्त तिथं गर्दी असेल तर जास्त वेळ लागेल, नाही तर मला आज काही खरेदी वगैरे नाही करायचं. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि लगेच घरी यायचं. समोर आहे पलीकडे हॉस्पिटल आहे, अलीकडे घेतो अलीकडे परत मला जर रिक्षाने जायचं झालं तर पलीकडे रिक्षा पडत आहे तर तिथं खूप वेळ लागतो चलत जायला. तिथे जावं लागेल. आता हॉस्पिटलमध्ये जवळच आहे आणि फर्स्ट टाईम मी आता एकटी हॉस्पिटलला जाते कारण मला सुट्टी नाही रुद्रांशच्या आणि तो येत असते तर तो पण नाही आला माझ्यासोबत. म्हणून आज फर्स्ट टाईम हॉस्पिटलमध्ये दाखवलं. आता मेडिकल घ्यायचं आहे, मेडिकल ओपन नाही. आता मेडिकल घेतलं आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये तर दाखवायचं. सो आता हॉस्पिटलमधून गोळ्या वगैरे घेतल्या आणि
आणि आता जायचं आहे रिक्षा पॉईंटला. रिक्षा पॉईंट पण खूप लांब आहे. मला एकतर चलत 10 ते 15 मिनटं चलत जावं लागेल आणि तिथून रिक्षाला पण भरायला किती वेळ लागतो काय सांगता नाही येणार. रिक्षा पॉईंटला जाईल खूप लांब आहे. मला वाटते 10 मिनटं तरी लागते कारण की इथून बरंच लांब आहे आणि मला तर म्हणजे इतकं थकवा आल्यासारखं झालं. रिक्षा पॉईंटपर्यंत पण मला चालवणं असं झालं आणि तिथं पण गेल्यावर रिक्षाला पण वेळ लागला तर मग अवघड आहे. गोळ्या वगैरे आत्ता घेतल्या हॉस्पिटलमध्ये. रिक्षा पॉईंट असून थोडासा लांब आहे आणि त्याच्या अगोदरच श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे. तर म्हटलं की आत्ता वाजलेले आहेत 11 आणि रिक्षा पण एवढ्या लवकर परत नाही जात. रिक्षा पॉईंटला गेल्यापेक्षा अगोदर केंद्रामध्ये जाऊयात कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे अजून आणि आम्ही फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आम्ही केंद्रात गेलो. मला वाटते आज शेवटचं गुरुवार असेल तर म्हटलं जवळच आहे आणि तिथून मग परत तिथे थोडा वेळ थांबता येईल आणि मग तिथून रिक्षाने परत घरी जातो. आणि मेन म्हणजे गुरुवारी ओपन असतं. आज पण गुरुवार आहे. नवीन रस्त्याने आली दुसऱ्या कारण की इकडून कधी नव्हते आले. तर आता इथून केंद्र जवळ आहे आणि हे आहे गणपती मंदिर. अगोदर म्हटलं आता आले तर गणपती मंदिराचं दर्शन घेऊया. गणपती मंदिरात दर्शन घेऊन मग केंद्रात जाऊया कारण की रिक्षा तर एवढं लवकर नाही म्हणजे ते भरायला उशीर लागतो. अगोदर दर्शन घेऊया. स्वतः गणपती मंदिरात दर्शन झालं आणि आता जायचं आहे केंद्रामध्ये. केंद्रामध्ये दर्शन घेतलं की लगेच रिक्षामध्ये जायचं.